आणि आज ज्या महामातांचा स्मृतिप्रित्यर्थ आपण स्त्री मुक्ती दिन साजरा करत आहोत. अशा माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ अशा सर्व महामान मातांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. मंचावर उपस्थित सर्व अ, महिला मंडळींना तसेच बंधू भगिनी यांना सर्वप्रथम जय भीम. आज आपण भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत आहोत. याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनूच्या विचारातून मनुस्मृतीचं दहन करून त्या ठिकाणी एका अर्थानं स्त्रीला मुक्त केलं. किंबहुना इथं बसलेल्या स्त्रियांना नाही किंवा एका समाजाच्या स्त्रियांना नाही, तर भारतातील संपूर्ण स्त्रिया, मग त्या कुठल्याही समाजाचे असो, ब्राह्मण असो किंवा मागासवर्गीय कुठल्याही समाजाचे असो, अशा सर्व स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनूच्या जकड्यातून मुक्त केलं. आणि मनुस्मृती हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं दहन केलं. कारण पुस्तकावर एवढं प्रेम करणारा माणूस, ज्या पुस्तकासाठी घर बांधतो, पुस्तकासाठी घर बांधणारा माणूस जर एखादं पुस्तक जाळत असेल, तर ते पुस्तक किती विखारी असेल, किती चुकीचं असेल, याचा आपण विचार न केलेला बरा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सुरुवात त्या दिवशी केली मनुस्मृती जाळायची, तेव्हापासून आपण दरवर्षी या ठिकाणी स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम आयोजित करून आपण ते मनुस्मृती दहन करत असतो. बंधुजनो, या ठिकाणी आताच आपले 8 ठराव जवळपास वाचणं झालेले आहेत. त्या प्रत्येक ठरावामध्ये अ, एक एक मुद्दा असा वेगळा वेगळा आहे. तर हे मुद्दे जर आपल्याला ठराव मांडून आपण किती दिवस मांडणार, कारण बरेच दिवस झाले आपण ते ठराव मांडत आहोत. पण ते ठराव आपण कधी म्हणजे आपले कधी पास होतील, तर त्याचं एकच किल्ले आहे. जर आपले ते ठराव पास करायचे असतील, तर आपल्याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आपल्याला सक्षम होणं भाग आहे. आणि राजकीय दृष्ट्या जर आपल्याला सक्षम व्हायचं असेल, तर सध्याच्या घडीला आपल्या या सर्व सामाजिक बंधनामध्ये श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणली, तरच या ठरावाचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मान्य होतील, असं मला या ठिकाणी वाटते. अन्यथा या ठराव कधीही मान्य होणार नाही. कारण परिस्थिती तशी आहे. संघर्ष करणारे आपण लोक आहेत, पण फार मुठभर लोक आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे. आणि सत्तेमध्ये जाण्याची चाबी ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याजवळ आहे. त्या चाबीचा उपयोग, त्या चाबीचा आपल्याला लाभ मिळावा, याकरिता आपण सर्वजणांनी तन मन धनानं काम करावं, अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.